हाय हॅलो नमस्कार सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं, काकींचं, काकूंचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे, ज्याचे नाव आहे स्वप्नपरी. तर मी आणि श्रीषा मस्त अशा तयार झालो आहेत. मी सुद्धा साडी नेसून अशी तयार झाली आहे आणि आमची श्रीषासुद्धा मस्त सकाळी अंघोळ करून अशा पद्धतीने तयार झाली आहे. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या आत्या म्हणजेच मिस्टरांची आत्या. तर आमच्या घराच्या समोरच त्यांचंसुद्धा घर आहे. तर त्यांचं नवीन घर बांधायला सुरू आहे आणि आज त्यांच्या घराचे चौकट बसणार आहे. तर आम्ही दोघीसुद्धा तिकडे चाललो आहे आणि इथे माझ्या नंदूबाईसुद्धा मस्त अशा पद्धतीने तयार झाले आहेत आणि आमची ही समूह. तर आम्ही चौघीजणी मिळून त्यांच्या घरी चाललो आहे. बाकीचे सुद्धा घरातले येणार आहेत. तर आम्हा दोघींना सुहासिन म्हणून त्यांनी सांगितलं होतं. तर आम्हीसुद्धा दोघी तिकडे चाललो आहे. तर इथे आता आलो आहे आम्ही आणि आल्यानंतर आमच्या कोल्हापूर भागामध्ये जी पद्धत आहे ती तुमच्याशी मी शेअर करते. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. तर इथे आहे आत्यांची मोठी मुलगी आणि ही आहेत आमचे मामा. तर मुलगीनंच आमच्याकडे चौकटीची पूजा करायची असते. चौकटीचीच अशी नाही, तर जेव्हा स्लॅब पडतं, पायाभरणी होते, तेव्हा मुलगी आमच्या इकडे दुर्डी घेऊन येते, म्हणजेच गारवा. आणि पहिली पूजा ही मुलगीनेच करायची असते. तर आमची आत्यांची मोठी मुलगी इथं चौकटीची पूजा करत आहे आणि 2 नंबरच्या मुलगीनं गारवा. तर बाकीच्या सुहासिनीसुद्धा पूजा करून घेणार आहेत. तर मोठी ताई इथे चौकटीची पूजा करून घेत आहे. तर त्यानंतर आत्यांची ही 2 नंबरची मुलगी आहे. तर तिने चौकट आज बसणार होती म्हणून ती गारवा घेऊन आली होती आणि ही आहे 2 नंबरची मुलगी. आणि मोठी ताई आता तिचे पाय धुवून म्हणजेच गारवा जो असतो, दुर्डी जी असते ती आतमध्ये घेणार आहे. तर अशा पद्धतीने ती तिच्यावरून भाताचे मुटके ओवाळून टाकून पूजा करून दुर्डी आत घेतली जाणार आहे. तर तुमच्या भागामध्ये सुद्धा अशीच पद्धत आहे का? तुम्ही सुद्धा नक्की शेअर करा. कमेंटमध्ये सुद्धा सांगायला विसरू नका. कमेंटमध्ये सुद्धा सांगा की तुमच्याकडे सुद्धा अशीच पद्धत आहे काय? तर पाठीमागे मिस्टरांची मोठी आत्या बसली आहे, समोर उभी आहे ती छोटी आत्या. तर मिस्टरांना 2 आत्या आहेत, आम्ही त्यांना मावश्या म्हणतो. तर बाकीच्या सुहासिनीसुद्धा इकडे आल्या होत्या. आमच्या गल्लीतील बऱ्याच जणी इकडे आल्या होत्या. तर आता दुर्डी आतमध्ये घेतली आहे आणि ते पाट ठेवून दिला होता. आता पाटावर दुर्डी आम्ही ठेवून देणार आहे. तर यानंतर इथे माझ्या नंदूबाई म्हणजे आमच्या ताई पूजा करत आहेत. तर यात्रेनिमित्त आम्ही सर्वजण गावी होतो. तर यामध्येच हा मुहूर्त, चौकटीचा मुहूर्त म्हणजेच पकडला होता, जेणेकरून आम्ही सर्वजण एकत्र असू. आणि आत्यांच्या मुलीसुद्धा आल्या होत्या, आमच्या घरातले सुद्धा आले होते, माझे दीर, माझी नंदूबाई आणि आत्यांचा मुलगासुद्धा आला होता. सगळेजण आम्ही बाहेरगावी असतो, तर त्यामुळे आम्ही सगळेजण आल्यानंतरच हा मुहूर्त पकडला होता. तर आता बाकीच्या सुवासिनीसुद्धा इथे चौकटीची पूजा करून घेणार आहेत आणि इथे मोठ्या ताईने दक्षिणासुद्धा ठेवली आहे. तर आमच्याकडे जी मोठी मुलगी किंवा मुलगी जेव्हा पूजा करते चौकटीची, तर तिने दक्षिणासुद्धा ठेवायचा असतो गवंड्यांसाठी. तर इथे तिने दक्षिणासुद्धा ठेवला आहे. तर अशा पद्धतीने आता बाकीच्या सुवासिनीसुद्धा पूजा करून घेत आहेत.
मी सुद्धा इकडे चौकटीची पूजा करून घेतली. तर पाठीमागे आमच्या आत्यांची मुलगी आहेर घेऊन उभी होती आणि सुहासिनीसुद्धा पूजा करण्यासाठी पाठीमागे उभ्या होत्या आणि इकडे चौकटीला हार बांधायचं सुद्धा सुरू होतं. तर इथे आत्यांच्या 2 नंबरच्या मुलीने जो गारवा आणला होता, आता सुहासिनी त्याची पूजा करून घेत आहेत. तर अशा पद्धतीने सुहासिनी आमच्याकडे पूजा करून घेतात आधी आणि त्याचबरोबर दुर्डी सोडून घेतात. दुर्डी सोडतेवेळी नावंसुद्धा घेतली जातात. तर इथे आमच्या साईडच्या काकीने नावसुद्धा घेतलं आहे. तर इथे आता आमची ताईसुद्धा पूजा करत आहे. मी सुद्धा पूजा करून घेतली आहे. कुंकवाच्या आधी नाव घ्यायच्या आधी टणटण कुदळी मनमन माती चित्तरल्या भित्ती उत्तरला खांब खांब किळीचं पाणी गाळीचं आतीबाईच्या पुढचं देवांच्या पाठचं परशुराम जाधव भरतार माझं काय. तर इथे भाजी भाकरीचा गारवा तिने आणला होता. तर इथे तिने 2 प्रकारच्या भाज्या, मुगाची उसळ, त्यानंतर तिळकूट, आंब्याचं लोणचं, आंबील, भात, दही भात आणि गोडामध्ये केळी आणली होती. अशा पद्धतीने ती दुर्डी घेऊन आली होती. आमच्याकडे एक तरी दुर्डी ही भाजी भाकरीची आणली जाते. तर त्यानंतर सोजीची पोळींची कोण दुर्डी करतं तर कोण केळीची करतं. अशा पद्धतीने आपल्याला जे हवं असेल त्या पद्धतीने दुर्ड्या करतात. त्यानंतर इकडे नैवेद्य काढायला सुरू आहे आणि ज्या सुवासिनी आल्या होत्या त्यांची ओटीमध्ये घालण्यासाठी सुद्धा आता भाकरीवर अशा पद्धतीने ज्या आणलेल्या भाज्या, तिळकूट जे होतं त्याची अशा पद्धतीने मांडणी करत आहेत. तर सगळ्यांना कढीसुद्धा प्यायला दिली. कढीसुद्धा तिने मस्त छान अशी बनवली होती. तर ही जी दुर्डी आणली होती तिने, तर अशा पद्धतीने भाकरीवर मांडून कोणत्याही प्रकारचा गारवा आणला असला तरी तो गावामध्ये वाटला जातो. पूर्ण गावामध्ये संपूर्ण घराघरामध्ये दिला जातो. तर आमच्याकडे लग्नाच्या वेळी, त्यानंतर घर बांधतेवेळी, जेव्हा जेव्हा काही घरातील कार्यक्रम असतात, म्हणजे मोठे मोठे जे कार्यक्रम असतात, लग्न, ओटी भरणी, घर बांधणे, वास्तुशांती, त्यावेळी अशा पद्धतीने गारवे आणले जातात आणि ते गावभरसुद्धा वाटले जातात. तर अशा पद्धतीने आता त्यांनी भाकरीवर सगळ्या भाज्या मांडून घेतल्या आहेत. देवांनासुद्धा नैवेद्य इकडे काढला आहे. तर इथे सगळ्यांनी मिळून आरतीसुद्धा केली आणि अशा पद्धतीने देवांचे नैवेद्यसुद्धा काढून ठेवले. त्यानंतर इथे जी मुलगी गारवा घेऊन येते तर तिने आपल्या आईवडिलांसाठी आहेर आणायचा असतो. आईवडीलच नाही, आपण कोणाकडे जेव्हा दुर्डी घेऊन जातो तर त्या लोकांसाठी आपण आहेर घेऊन जातो. आमच्याकडे अशी पद्धत आहे. तर तिने मस्त अशी हिरव्या कलरची आत्यांना साडी घेऊन आली होती आणि मामांनासुद्धा ती शर्ट पॅन्ट पीस घेऊन आली होती. तर अशा पद्धतीने आमच्याकडे आहेरसुद्धा केला जातो आईवडिलांना किंवा आपण ज्यांच्याकडे दुर्डी घेऊन जाणार त्या लोकांना. आता गावीसुद्धा ऊन खूप आहे आणि आमची श्रीषा उन्हात बघू शकता. तिला सगळी जास्त लोक बघूनसुद्धा मजा वाटत होती आणि ती तिकडे अशी उन्हात उभी होती. तर त्यानंतर ज्या सुवासिन्या आत्याने आमच्या बोलवल्या होत्या, सुवासिन्या म्हणजे आम्ही सगळ्या पाहुण्याच होतो. तर इकडे माझी ताई, आत्यांची मुलगी, त्याच्यानंतर ही आमच्या आत्यांचीच मुलगी आहे, त्यानंतर आत्या, अशा आम्ही ज्या घरच्याच ज्या लेकी होतो त्यांचीच ती ओटी भरणी करत आहेत. तर इकडे आत्या सगळ्यांना हळदी कुंकू देत आहेत आणि प्रत्येकाच्या ओट्यामध्ये त्यांनी ब्लाऊज पीस, तांदूळ, केळ अशा पद्धतीने प्रत्येकाची ओटी भरली.
तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांच्या घरी जेवणसुद्धा केलं आणि जेवणात मस्त तिने आणलेल्या गारव्यातली भाजी भाकरी होती. आत्याने पुरणपोळी केली होती. मस्त अशी कटाची आमटी, भात, त्यानंतर सोबत कढीसुद्धा बनवून आणली होती, तीसुद्धा होती. तर इथे सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि आम्ही तिकडे वाढायलासुद्धा मदत केली सगळ्यांना. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि आमच्या दारात अशा पद्धतीने सगळेजण बसतात. शेजारचे सुद्धा सगळेजण आमच्या दारात बसायला येतात, कारण आमच्या दारात बसायला खूप जागा आहे. तर आता गरमीचे दिवस आहेत. आमचं जेवणसुद्धा झालं होतं बनवून, तर आम्ही सगळेजण अशा पद्धतीने बाहेर बसलो होतो आणि आमच्या म्हणजे लहान बाळांचं सुद्धा तिकडे खेळायचं चालू होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.